हॅलो नमस्कार सगळ्यांना. होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल. आज खूप मस्त ऊन पडलाय म्हणून मी अशी बसली आहे खाली. आणि एक सेकंड, असं मस्त ऊन पडलंय. मग मला कंटाळा आला होता वरती चेअरवरती बसायचा, सो मग मी खालीच बसले. म्हणलं विटॅमिन डी सोबत विटॅमिन सी पण खावं. सकाळपासून एवढं ऊन नव्हतं, पण आता अचानक आलं आहे. आणि विशालची आतमध्ये मीटिंग चालू आहे, तर आतमध्ये पण असं ब्लॉगिंग नव्हते करू शकत. सो आज आपण, तर मी सांगते तुम्हाला की आज आपण काय काय करणार आहोत. आज आपण जाणार आहोत लायब्ररीला, कारण का लायब्ररीमध्ये 2 बुक्स आहेत जे रिन्यू नाही झाले, त्यामुळे ते रिटर्न द्यावे लागतील. सो मी तुम्हाला लायब्ररी पण दाखवेन. आय थिंक लायब्ररीमध्ये रेकॉर्डिंग अलाउड आहे, सो आपण ते बघूयात. आणि त्याच्यानंतर मी पुढचा अपडेट करेन तुम्हाला. उद्या महाशिवरात्री आहे, तर मला महाशिवरात्रीची पण तयारी करायची आहे. सो आपण पाहूयात कसा जाता आजचा दिवस. मग अशी मी उन्हाला बसले होते, तर ह्याला पण ऊन द्यायला ठेवलं होतं. विशाल उभा राहून का जेवतोय माहिती का? कारण का ना तिथे मधमाशी आली आहे. मी इतकी खुश होती, मला नव्हतं माहिती वाटत की मला मधमाशी पाहून एवढा आनंद होईल. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस येणार, तर बघा ती मधमाशी आहे तिथे. विशाल उभा राहून जेवतोय. काय तोंडाने बोल. मी तिथं होतो, तिथं आले मी. हा, तो उठून पळून आला. तर आता ती मधमाशी आपण बाहेर घालूयात. टॉवेल रेडी. पण मधमाशीला कशाला मारायचं? मी म्हणते त्याला आपोआप जाईल तो किंवा ती. बेडरूम मध्ये जाते. बेडरूम मध्ये नाही जाणार, तुला फोन आलाय. हा, आता व्लॉग चालू केलाच आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही होममेड मसाला कोक कसा बनवतो. कारण की मला काल रात्रीपासून इच्छा होत होती, तर कोक तर आणला आहे. आता मला 2 मिनटं द्या, मी तयारी करते, मग मी तुम्हाला दाखवते. मग तुम्ही पण घरी उन्हाळ्यात असं मस्त बर्फ वगैरे तर आता तुम्ही पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, उन्हाळा येतो आहे ना, तर मग तुम्ही पण बनवू शकता. 2 मिनटं अभी दिखाता है. हा जलजीरा मसाला घ्यायचा आहे, 1 कोक घ्यायचा, आणि तुम्हाला लागणार आहे लिंबू. आणि ऑन युअर ओन रिस्क तुम्ही हे करू शकता, काय म्हणतात त्याला, चमचा. मी लास्टलाच ढवळते. 1 सेकंड. सो विशाल आज करणार आहे, आज मी त्याला टिप्पण्या देणार आहे. सो फर्स्ट यू ॲड मसाला. काय मसाला ओपन केला गेला. टाका 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 टाका, डालते रहो, बस डालते रहो. खूप झालं. ओके बस. सो एवढा मसाला घेतलेला आहे. मग त्याच्यात पिळणार आहोत आपण लिंबू. फ्रीज मधनं काढला आणि लिंबू डायरेक्ट. आता पटकन करायचं होतं ना. जोर लगा क्या हैशा. नाही जात आहे. ओके ठीक आहे. झालं. येस. कोक टाकू. येस प्लीज. कोक एकदम हळूहळू टाका हा, कारण का जलजीरामुळं ना ते पटपट पटपट फुसफुस होतं. आणि कोकचं पण स्वतःचं एक कार्बोनेटेड नेचर असतं. तर हे बघा, टाकी जरा पटकन. म्हणजे असं तसं वालं नाही रे, फेस नाही येण्यासारखं पटकन. ठीक आहे, जाऊ दे. सो हा आता आपला झालेला आहे जलजीरा रेडी. नाही काय, मसाला कोक रेडी. बघा, पुटू पुटू पुटू. अरे थांब थांब, खालचं मिक्स नाही झालंय. वरती टाकायचा कोक. इथे पुदिनाचे लीव्स नाही आहेत, नाहीतर तुम्ही पुदिना पण टाकू शकता अजून वरून. जलजीरामध्ये ऑलरेडी पुदिना असतं.
कसं लागतंय? खूप भारी. लिंबूमुळे ना त्याची एक वेगळीच टेस्ट येते. नुसतं जिरा पावडर टाकलं ना तर काही एवढं इफेक्ट नाही वाटत, पण लिंबू जेव्हा तुम्ही टाकता ना तेव्हा अजून भारी वाटतं. आता मी जेवताना हे जेवणार आहे आणि भात आणि भाजी. आज मी पोळीला दिलेली आहे सुट्टी, कारण का रात्री मी पोळी आणि टोमॅटोची चटणी खाणार आहे. तुम्हाला आवडते का टोमॅटोची चटणी? माझी फेवरेट आहे अँड आय कॅनॉट लिव्ह विदाउट टोमॅटोची चटणी. मला हद्दपार केलेला आहे परत. विशाल असा हद्दपार करतो मला, त्याची मीटिंग चालू असेल तेव्हा. सो आज आपण जेवणार आहोत भात आणि वाटाणा बटाट्याची भाजी, मटार बटाट्याची भाजी. मी तुम्हाला 2 मिनिटात, नाही तर असंच बघा. हा आहे भात, विशालचं झालेलं आहे जेवण. सो हा अख्खा भात माझा आहे. अँड देन वी हॅव मटार आणि बटाटा आणि कूट आणि पाणी रस्सा भाजी, मस्त एकदम लिंबू टाकून ह्याच्यात पण आणि मसाला कोक मध्ये पण. ओके बाय बाय. ओ दादा, आज लायब्ररीला जायचं आहे. कॉल आहे आता. कॉल आहे ह्याचा आता, कंटिन्यू चालू असतं काय ना काय काय ना. व्हॉट डू यू हॅव टू डू? टिक टिक. मला आवरायचंय, मी काय त्याला मागे लागले. मला आंघोळ करायची आहे, रेडी व्हायचंय आणि मग जायचंय आपल्याला. बोललेलं की मी जाऊन देईल. काय? काल कोणतरी मला बोललेलं की मी जाईल, पण तुला आज एवढं काम नाही दिसत आहे ना, म्हणून मी म्हणलं मला एकटीला जायचंय तर मी एकटी जाईन. जाऊ का एकटी? अरे आज ऊन पण आहे म्हणून मी म्हणलं की आपण जाऊया दोघं. ऊन खूप भारी आहे आज. आज चक्क +6 डिग्री आहे ऊन. +6 म्हणजे जन्नत टाईप वाटतंय आता. मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना, मी बाहेर बसले होते. तिथे आहेत मिस्टर हनीबी, मिसेस हनीबी, आय डोंट नो. मॉस्किटोज जे चावतात त्यांना फिमेल असतात त्या, ते मला कळतं, पण हनीबी मेल आहे का फिमेल आहे कसं कळेल? आय डोंट नो. सो हे आहे माझं जेवण. आय एम हॅव्हिंग फोकस ऑफ राईस, बटाटा मटार, लिंबू, जलजीरा, मसाला सोडा. चला मंडळी, तर आत्ता झालेली आहे आपली आंघोळ विंघोळ सगळं, आणि विशालचं अजून मीटिंग होईपर्यंत मग मी विचार केला की आपण धुवून घेऊयात कपडे. तर आज मी तुम्हाला दाखवते. लाईट का नाही येते? चेहऱ्यावरती पण नाही येते असं वाटतंय. हां, तर आज मी तुम्हाला दाखवते की आपण इथे कसं काय लॉन्ड्री लावतो. चला देन. ब्राऊन कलरची चेअर बाहेर हॉलमध्ये लावली आहे ना, तर या चेअरचं एक पार्ट मिसिंग आहे. सो ही वाली चेअर नाही लावली आहे. आणि हे टिश्यू पेपर्सचा साठा. हा आहे ड्रायर. हा बॉक्स आपण इकडे सरकवून ठेवूयात. हा आहे वॉशर. वॉशरमध्ये आपण आपले कपडे टाकूयात आता. सो मी सगळं कपडे वगैरे टाकते, बट मी काय काय यूज करते ते तुम्हाला दाखवते. हे आहे टाईट सारखं ऑक्सीक्लीन. याचे नी स्टेन वगैरे जास्त असेल तर निघून जातात. मी टाकते व्हाईट विनेगर, कारण का जेव्हा डार्क कपडे नाही टाकत वॉशिंग मशीनला, तेव्हा लाईट कपडे किंवा व्हाईट कपडे असे छान फ्रेश निघावे म्हणून व्हाईट विनेगर आणि बेकिंग सोडा टाकते त्याच्यावरती. सो आहे ही आपली लॉन्ड्री बास्केट. याच्यात भरलेले आहेत कपडे सगळे. टॉवेल असेल तर मी टाकते विनेगर आणि सोडा, कारण का त्याच्यानी ते फुसफुस होऊन सगळी घाण पण निघून जाते. व्हाईट कपडे आहेत, व्हाईट कपडे छान निघावे म्हणून अजून एक ट्रिक आहे, पण त्याला ना सोक करावं लागतं 4-5 तास. ऑक्सीक्लीन जे हे आहे ना, तशी एक पावडर मिळते, मग ती आणायची, त्याच्यामध्ये पांढरे कपडे सोक करायचे. आता पांढरा शर्ट पण आहे आज, तर अजून तरी डार्क कपडे कोणते आत नाही गेले. हे विशालची नाईट पॅन्ट आहे आणि माझी नाईट पॅन्ट आहे, तर नाईट पॅन्ट साठी पण मी एवढा काय विचार नाही करत. व्हाईटच जास्त, मोस्टली आम्ही दोघं पण लाईट कलर जास्त यूज करतो. सो आज जाणार आहे बेकिंग सोडा आणि विनेगर.
तेच मी म्हणलं की मला जागा का नाही पुरत आहे, तर मागचं दार ओपन नव्हतं झालं नीट. अब बारी है व्हाइट विनेगर की. तो व्हाइट विनेगर इथे ना एक गोल आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यावरती सोडते मी म्हणजे ते खालपर्यंत जातं. त्या पिलर वरती टाकण्याचं रिझन हे आहे कारण का मग ते सगळीकडे स्प्रेड होतं. येस, हेवी आणि वॉर्म आणि हे स्टार्ट झालं. ड्रायर सिंपल आहे. ड्रायरचं वरचं लिंट काढावं लागतं. एक फिल्टर असं मी ड्रायर यूज करताना तुम्हाला दाखवेन. हा आहे ड्रायर. सो ह्याच्यामध्ये 2 बॉल असतात, त्याला सगळे केस चिकटतात जर केस वगैरे असतील तर. सो असं 2 मिनिटच लागतात. 1 वीकमध्ये एकदा लोड लावायचा. त्याची मीटिंग चालू आहे. मीटिंग नाता है जो एक. हॅलो हॅलो हॅलो. आता आमचं काम संपलेलं आहे. काम संपलं नाही आहे, थोडंसं राहिलं आहे. अख्खा दिवस लागला, मी झोपले त्यानंतर. घेऊन हे काय आहे? हा, शूज काय आहेत कार्पेटवर? हा, गाईज आम्हाला लेट झालं आहे, सो आय एम ऑर्डरिंग फास्ट कारण खूप काम करायचं आहे असं मला कळलं आहे आणि मला ऑफिसला पण काम करायचं आल्यानंतर. सो वी आर इन अ हरी. आपण गाडीत बोलू. बाय बाय. अख्खा दिवस वेट करून झाल्यावर माझी गेली आहे पूर्ण एनर्जी आणि या माणसामध्ये नुसती आली एनर्जी. ओरडतोय, ओरडतोच आहे नुसता निघा उठायला. आय एम व्हेरी एनर्जेटिक गाईज. माझ्याकडून करून घेतली होती कॉफी. हां, थँक्यू फॉर दॅट कॉफी. तर कॉफीमुळेच एनर्जी आली माझी. आता मी पण झोपणार होतो गाईज. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, घरच्यांनो, बाहेरच्यांनो, आपण आलेलो आहोत आता हिलियड लायब्ररीला. मी इतकी बोर झाली आहे माहिती आहे वेट करून करून किंवा तर माझं असं सगळं अंग, ब्रेन, तोंड सगळं झोपल्यासारखं झालेलं. सो ही लायब्ररी खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते 1 सेकंडमध्ये. आपण सो विशालने घेतलेत सगळे बुक्स रिटर्न द्यायला कारण का मी चालली आहे कुठेतरी. तर मग तो म्हटला तू नसताना मग कोण बघणार, कोण वाचणार बुक्स. तर मग सगळे द्यायचे आता रिटर्न. ही आहे हिलियड लायब्ररी. ही 3 फ्लोअर्सची आहे आणि इतकी सुंदर आहे. इतके बुक्स आहेत त्यांच्याकडं की वास. आणि असं बाहेरून किती अशी जुनी टाईप ऑफ वाटते ना, आतून तेवढीच मॉडर्न आहे. आपण इथे सबमिट करतो बुक्स. फक्त हे आतमध्ये स्लाईड करून द्यायचे. आपल्या ते बारकोड स्कॅन करतात आणि आपल्या अकाउंटमधून मायनस होतात ते. झालं. चल 1-2 चक्कर मारून येऊ. आपण दोघं तर आलो हिरो बनून. मी आणलंय सगळं माझं चांगलीचं. मग हिरो बनवून काय? पण मी हिरो आहे ना. विशाल सगळ्यात पहिला ऑकवर्ड होतो आणि मग मला पण करतो. मला आतमध्ये रेकॉर्डिंग करून नाही दिलं. लायब्ररीमध्ये तुम्ही सांगा की अलाउड आहे किती तर लोकांचे हे मध्ये सांगा की असं अलाउड आहे का नाही. आहे तिथे अलाउड. कितीतरी लोक करतात, स्वतःला रेकॉर्ड करतात, लायब्ररी रेकॉर्ड करतात. तिथे ना इतके छान छान आहे. एक कॅफे आहे, पूर्ण ट्रान्सपरंट रूम आहे ग्लासेसवाली. तिथे बसून मस्त लोक चहा कॉफी पितात, बुक्स रीड करतात.
अँड देन गेमवाले आहेत, त्याच्यानंतर बुक अ रूम फॉर युअर सेल्फ आहे. असे ट्रान्सपरंटवाले रूम्स आहेत जिथे क्लासेस किंवा सगळ्या गोष्टी. किड्स प्ले रूम पण आहेत. हां, छोटे पोरं येऊन कम्प्युटरवर गेम्स एरिया पण आहे. नॉट ओनली कम्प्युटरवाला गेम्स, असं नॉर्मल गेमवाला एरिया पण आहे. ते मला दाखवायचं होतं. आणि कितीतरी व्हिडिओज आहेत जे आहेत लायब्ररीमध्ये. माझी झोप घालवायला आपण आलेला आहोत स्टारबक्सला. विशाल म्हणतोय एअरफोर्सला जायचं का? कोण देतील आपल्याला ते? करिअर सेंटर एंट्री देतील का? आणि इतका सुंदर दिसतोय सूर्य, सनसेट. आता विशाल बदलला आहे. विशालने चक्क टिप दिली. म्हणजे इथे आल्यावर आम्हाला आयडिया नव्हती ना की किती टिप द्यायची, काय द्यायची. आता तो द्यायला लागलाय. सो मी घेतला आहे, तुम्हाला दिसत असेल, स्टारबक्स कोल्ड ब्रू जे दिसतंय ना ते मी घेतलंय विथ व्हॅनिला स्वीट क्रीम. आणि विशालने घेतलंय त्याचं नॉर्मल रेग्युलरवालं, जे की चाय लॅटे. मी घेतलंय हॉट चाय लाटे. हॉट घेतलंय, तो हॉटच पितो सगळं. मला गरम गरम जात नाही लगेच. आउट ऑफ नोवेअर इथं डकचा एक जोडा आलाय. मस्त एकदम आरामशीर चाललेले. आता आपण जात आहोत उद्याची तयारी करायला. पटेल ब्रदर्सच्या जवळ आहे. हो, मग पटेल ब्रदर्सला जाऊयात. पटेल ब्रदर्स येते. हे सगळ्यात मोठं इथलं इंडियन सामानाचं दुकान आहे. चेन आहे ॲक्च्युली पटेल ब्रदर्सची. सगळ्या सिटीमध्ये एक तरी असतं. तर मग इथे हे वाला आहे. सो हे आहे पटेल ब्रदर्स. असं असतं इथे सगळं. सगळं फ्रोझन पण मिळते इथे. आणि हे विशालचं फ्रेंड बनणार आहे थोड्या दिवसात. बघून घे त्याला नीट, तुम्हाला कळेल मी जाणार आहे कुठे ते. हे बघा, हे असं फ्रोझन मिळतं सगळे. टिंडे, आपलं शेवगा, सगळ्या भाज्या आहेत. मेथी आहे, अरबी आहे, नाही टापियोका म्हणजे साबुदाण्याचं. अरबीच असेल आय गेस. अरबीपासूनच बनतं ना साबुदाणा, माहित नाही मला. टापियोका लिहिलं होतं तिथे. स्टीलचं सामान आहे, स्टीलची भांडी. इथे वारणापासून, वाडी लालपासून, अमूलपासून सगळं मिळतं. हे स्वीट आहे आणि ढोकळा वगैरे, भेंडी मसाला, रेडी टू ईट वाल्या गोष्टी आहेत. ह्या इंडियन भाज्या सगळ्या. टोमॅटो इथून नाही घ्यायचे दादा. टोमॅटो इथून छान नाही आहे. ठीक आहे तसे. ओके ओके. सगळ्या इंडियन भाज्या आहेत. कारलं, तिथे भोपळा आहे, दोडका पण आहे. चारशामध्ये दिसेल तुम्हाला दोडका. शिमला मिरची सांगते. भुईमुगाच्या शेंगा बघा. आता आम्ही लिंबू घेत होतो जे $1ला 3 आहेत. शेंगांचं प्राइस आहे $4.5. अर्धा किलो, 450 ग्रॅम्स. ह्या केरळ केंगा नाही, केळी केरलियन चिंच, आय डोंट नो ह्याला काय म्हणतात. पापडी, सुरती असं लिहिलंय, माहित नाही मला काय. केवडा, फरसबी, बीन्स, सगळे मटार. इंडियावाली फिलिंग येणार आहे, फुल इंडियावाली फिलिंग. येस विशाल, चलो करना, चलो. तेल बघा, सनफ्लॉवर तेल आहे $22. 22. हे चटणी आहेत. तंदुरी पेस्ट, भेलपुरी चटणी, इडली डोसा चटणी. मला पुदिना नाही दिसलेत आज. पुदिना घेतले असतं ना. मग
पुदिन्याची चटणी केली असती मग मी चिकन केलं असतं. उद्या नाही करू शकत तसं. हे लोणचे आहेत सगळे, लोणचं. सगळ्या डाळ आहेत ह्या, मूग, उडद, चना, मसूर, तूर. मखाना पण आहे. हो, मखाना पण मिळतो. चुरमुरे पण मिळतात. मखाना जरा खूप महाग मिळतो. 200 ग्राम $7 मिळतो. राईस घ्यायला आलो होतो ते मिळालं. साबुदाणा मायक्रो साबुदाणा नको तो मायक्रो. तेल सगळे इंडियन ब्रँडचे फेस वॉश, कोलगेट, शॅम्पूज, सगळं. मेहंदी बिंदी केसाचं सगळं. आणि तिथे मुखवास वगैरे पण आहेत सगळे. सगळं मिळतं इथे. सगळं तुम्ही फक्त प्राईस मोजायला पाहिजे तेवढी. ॲलोवेरा पावडर, गिलॉय पावडर, मंजिष्ठा, तुलसी पावडर, सगळं मिळतं. फक्त थोडंसं महाग असतं. आणि हे पान, मुखवास, पसंदीदा पान पसंद, चटपटी कँडी, हे असं सगळं मिळतं. चाम. विशाल उद्या मंदिरात जायचं आपल्याला. बघ तू ऑन कॅमेरा येस म्हणतोय. तेवढं सगळं सामान आपल्याला $12 मिळालं. 12.02. $7 $2 किलोचे साबुदाणे आहेत. साबुदाणा 2 किलोचा आहे. आणि मग $2 विशाल कसला आहे. मी बोलत दुसऱ्या गाडीकडे चालले तर मला म्हणतो बाय लांबूनच. हां, तर $2 लिंबू आणि $3 टोमॅटो, असे झाले $12. आता आपण डिक्कीमध्ये ठेवून टाकू. कॉपीराईट लागतं. तोंडाने प्ले कर. ते परत एकदा म्हण. लावू नको सॉन्ग, मला कॉपीराईट एडिट करा. सारी दुनिया को मैं चाहूं. बस मला इतकंच येतं. मी वेटच करत होते कारण काय ह्याला ना लिरिक्स लक्षात राहत नाहीत कोणत्याच गाण्याच्या. कॉपीराईट लागेल. तू पॉज कर. कसं आहे ना खरं. पॉज. कसं आहे ना, मी जात होते दुसरीकडे, मला आवाज द्यायचा नाही. मी शोधत होते काय कॅमेरामध्ये. लकीली मी बघितलं मागे की कुठे आहे हा. नाही तर मला जाऊ दिलं असतं तिथे आणि तिथून रिटर्न आले असते. मी दुसऱ्या टोकाला चालले होते. यही तो मजा है. मजा नाही. काय गाणं आहे. राहू दे. चला बाय. नाही. काय म्हणलं. काय नाही. नशा ये प्यार का नशा है. असं आहे ते. मजा ये प्यार का मजा आहे म्हणतोय. नाही तरी ते सेपरेट चालवतात. आलं. चलो. कसं म्हणतो विशाल. चलो. मला कधी वाटलं नव्हतं की मी कॉफी पिऊन तरतरी होणारी माणूस बनेन. तरतरीत. माझ्या मागे बघा किती सुंदर आहे हा सनसेट. खूप भारी दिसतोय. खूप सुंदर दिसतोय. चला, मी इथे का आली आहे कारण का ना मला इथल्या काही गोष्टी खूप आवडल्यात. आणि $2 मध्ये मी आता जी लावली आहे ना ती स्टार्टिंगला लावल्यावर एवढी छान नाही दिसत. हे लिप ग्लॉस का लिपस्टिक काहीतरी आहे, पण त्याचे टेक्स्चर आणि त्याच्याने माझे लिप्स खूप भारी होत आहेत. सो मी अजून 2-4 गोष्टी बघायला आली आहे. आता इथून आपण 2-4 गोष्टी घेऊयात. हे बघा इथले बॅग्स पण खूप भारी असतात. मी लास्ट टाइम ही वाली घेऊन गेली होते. आता पाहू. काय झालं की लगेच मोबाईल काढून रेकॉर्ड करायचा. काय म्हणत होता तू. काही नाही. मला म्हणत होता मेरी नजरों से दूर हो जा कारण का मी स्वतःवरती स्पेंड केलंय.
तर आम्ही डिसाईड करत आहोत की कुठे खायचं. सो देर आर 2 ऑप्शन्स. एक तर चिकफिले आहे किंवा दुसरं आहे वेंडीज. तर मग विशाल म्हणला तू बोटांवरती पकड, मग तो सिलेक्ट करेल. सो आता मी पकडलेला आहे. ओके, तर आय वुड गो विथ. हा, मला परत करू दे. परत पकडू दे. हा. ओके, सो मला या दोघांमधून सिलेक्ट करायचं आहे. इंकी पिंकी पॉंकी फादर हॅज अ डॉंकी. करके पटकन. वेंडीज. ओके, पण मला चिकफिले खायचंय. नाही वेंडीजला जायचं. ठीक आहे, चिकफिले. अरे नाही, मी जोक करत होते. चिकफिले मध्ये फ्राईज छान आहेत ना. हा, वेंडीज. तू काय म्हणतो? काय? चलो ज्यांना चलो माहित नसेल त्यांनी रील्स बघा. सो मी बाथ अँड बॉडी वर्क्स मधून काही लिप शेड्स आणलेत. त्याचा मी एक हॉल करेन. मे बी एक शॉर्ट्स बनवेन, कारण का शॉर्ट्स लोक जास्त बघतात. आणि मी ना हे एक बॉडी मिस्ट पण घेऊन आली आहे, खूप छान आहे ही. तर मग असं ह्याचा एक हॉल करेन. आणि आज आपण वेंडीज डिसाईड केलं होतं ना आय गेस, पण आम्ही चिकफिलेमधून घरी घेऊन आलो खायचं, कारण का विशालला काम करायचं होतं. सो मग असं डिसाईड झालं की घरी जाऊन खाऊयात. तर उद्या आपण जाणार आहोत मंदिरात. आणि इथलं मंदिर खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही जाणार आहोत आपण उद्या त्या जिथे आपण गेलो होतो फर्स्ट टाइम, सगळे देवता आहेत ना तिथे, सगळे देवता. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. उद्या तिथे सगळे, उद्या खूप गर्दी पण असेल. आणि इथे म्हणजे त्या मंदिरात सगळी लोक येतात. असं वाटतं ना की इथे येतात पण की नाही, बट उद्या तुम्हाला दिसेल. ओके, बाय.